तर आज सोमवार आहे आणि सोमवार असून आजपासूनच नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कोणत्या भाज्यांची आवक वाढली आहे तर कोणत्या भाज्यांची आवक कमी झाली आहे, भाज्यांचे दर वाढलेत की कमी झालेत, चला पाहूयात भाजी मार्केटचा खास आढावा आपले प्रतिनिधी सलमान जामदार यांच्याकडून। तर चला पाहूयात काय नेमकं घडतंय मार्केटमध्ये। सध्या आठवड्याची सुरुवात झाली आहे आणि आठवड्याच्या सुरुवातीला नेमकं मार्केट काय आहे, भाजी मार्केट काय म्हणते या पाहण्यासाठी लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये आपण आलो। सध्या माझ्या पाहू शकता आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या भाज्या आहेत ज्या या ठिकाणी उपलब्ध होत असतात। कोल्हापुरातील बहुतांश लोक हे लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये येऊन या ठिकाणी भाज्या खरेदी करतात। नेमके भाज्यांचे दर काय आहेत, आठवडा रविवाराचा सोमवार आहे, रविवारी मटणाला बेत असतो, त्यामुळे बहुतांशी शाकाहारी आठवडा हा सोमवारपासून सुरू होतो। त्यामुळे या आठवड्यात सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता टॅमॅटो असतील, कोबी असेल, त्याचप्रमाणे वाटाणे शेंगा असेल, पडवळ असेल, ढऊ मिरची असेल, कारले असेल, वांगी असतील, बीट असेल, काकडे असेल, फ्लावर असेल, गाजर असेल, असे विविध फळभाज्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर नेमके त्या भाज्यांचे दर काय आहेत सध्या आठवड्यात सुरुवात झाली, त्यामुळे दराबाबतीत आपण जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, नाव काय आपलं? दिलीप शामराव गिरी। सध्या आज आजपासून सोमवार नवीन आठवडा सुरू झाला आहे, भाज्या नेमके काय दर आहे? आता भाजीची आवक म्हणजे जास्त प्रमाणामध्ये म्हटलं तर फ्लावर, टोमॅटो, कोबीज, आणखी आता नवीन म्हणजे आयटम म्हणजे चालू झालं वाटाणा पण म्हणजे आता मध्यम दर आहे। नेमकं जर किलो मागे पाहिजे तर काय 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 दर राहतात? किलो आता सरासरी 80 ते 60 ते 80 रुपयाच्या दरम्यान आता आहे वाटाणा। हां, आणि बाकीच्या भाज्या आहेत ते कशात दर? बाकीच्या भाज्या म्हणजे आता किरकोळ भाजी जर विकायची असलं तर 50-60 रुपये किलो, ढबू 80-70 रुपये किलो आहे, वांगी 50 ते 60 रुपये किलो आहे, काकडी पाहिजे काकडी 50 ते 40 ते 50 रुपये किलो आहे, टोमॅटो म्हटलं तर 15 ते 20 रुपये किलो आहे, फ्लावर 20 रुपये गटा 15 रुपये गटा हे गाजर पण सुरुवात झाली? गाजर आता नवीन चालू आहे ना, गाजर 50 ते 60 रुपये किलो आहे नवीन, म्हणजे हे आयटम चालू झालं आहे। आपले जे आता कोबी दिसतात ते वजनावर देतात की गड्ड्यावर देतात? गड्ड्यावर पण देतो, वजनावर पण 20 रुपये गड्डा सरासरी, आणि किरकोळ 20-25 रुपये किलोचे असतात। सरासरी बघितलं तर एक 20-25 रुपयाच्या पावशेरच्या मानाने दर असतो। 20 रुपये पावसाचं काय नाही, फक्त गवारीची जरा शॉर्टेज आहे। गवारी सरासरी हे 60 ते 80 रुपये किलो आहे, कारली 40 ते 50 रुपये किलो आहे, ढबू 80 रुपये किलो आहे, वांगी 40 ते 50 रुपये किलो आहे, भेंडी 80 रुपये किलो आहे, काकडी 40 ते 50 रुपये किलो आहे, फ्लावर 20 रुपये गड्डा आहे, टोमॅटो 20 ते 15 ते 20 रुपये किलो आहे, कोबी गड्डा पाहिजे तर 20 रुपये किलो आहे सरासरी। एकंदरीत पाहिलं तर ज्या मोजक्या भाज्या आहेत त्या 50 ते 100 रुपये किलोच्या दरम्यान आहेत, तर टोमॅटो असेल किंवा कोबी असेल हा मात्र 20 ते 25 रुपये किलोच्या दरम्यानचे दर आहेत। पालेभाज्याची आवक जास्त आहे तरी पण त्याला मागणी कमी आहे, पण फळभाज्याचे दर हे 50 ते 60 किलो या दरम्यानच आहेत। लसूण देखील 320-340च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे भविष्यकाळात येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन लसूण आल्यानंतर त्याचे दर कमी होतील असं देखील या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण दर आठवड्याला दर सोमवारी आपण ही गावात जनतेच्या या सेगमेंटमध्ये नेमकी मार्केटची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। न्यूज माझ्यासाठी सलमान जामदार, कोल्हापूर।